ज्योती दिलीप पटेकर यांची ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड. पटेकर कुटुंबाचा सहकार व राजकीय क्षेत्रातील वाढता प्रभाव. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सौ ज्योती दिलीप पटेकर यांची नुकतीच निवड झाल्याने परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे पटेकर कुटुंबाचा सहकार क्षेत्रातील प्रभाव अधिक दृढ झाल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात सुरू आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी श्री दिलीप नारायण पटेकर यांची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळावर संचालक म्हणून निवड झाली होती. तसेच त्यांचे सुपुत्र श्री नकुल दिलीप पटेकर हे जवाहर नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. या सलग यशस्वी निवडीमुळे सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पटेकर कुटुंबाची भक्कम पकड असल्याचे अधोरेखित होत असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण, पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सावरा, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये तसेच पालघर जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे पटेकर कुटुंबियांनी नमूद केले आहे. सौ ज्योती दिलीप पटेकर यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रात विकासाभिमुख कार्याला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक आणि समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा पालघर मधून प्राथमिक कृषी पतपुरवठा याच्यातून निवडून आली मी. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, कपिल पाटील साहेब, माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार, तसेच आमदार हरिश्चंद्र भोये सर, खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब, तसेच जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत आणि जव्हार तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने मी निवडून आली, भरघोस मताने निवडून आली. बँकेतील आता इथून पुढे काम करताना बँकेचे कर्ज असेल किंवा महिला बचत गट असेल, जे काही कामं असतील बँकेचे, ते मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नमस्ते. जास्त श्रेय मी भारतीय जनता पार्टीला देईन. त्यांच्या सहकार्याने माझे पती दिलीप पटेकर आदिवासी विकास महामंडळाचं पद, त्यांना संचालक पद मिळालं. तसेच मुलगा नगरसेवक झाला, नकुल पटेकर नगरसेवक झाले, याचेही श्रेय भारतीय जनता पार्टीला देईन. मी पण आता निवडून आली, त्याचंही श्रेय मी भारतीय जनता पार्टीलाच देईल. तसंच माझा मुलगा आणि माझे पती यांच्या प्रयत्नातून निवडून आले. मतदारांचं तर सहकार्य आहेच आहे. जवळजवळ आमच्याकडे 7 मतं होते, एकूण मिळाले आम्हाला 8 मतं मिळाले. त्यांच्या प्रयत्नातून मला चांगलं यश मिळालं. बचत गटासाठी कर्ज त्यांना मिळतंय, त्या हिशोबाने मी प्रयत्न करेन. तसेच शेतकऱ्यांचं पण कर्ज असतं, त्यासाठी पण प्रयत्न करेन मी. काही आर्थिक काही कोणाला मदत असेल बँकेकडनं, ती पण करण्याचा प्रयत्न करेन. माननीय पटेकर साहेबांचा तर 10 वर्षाचा ठाणे बँकेचा अनुभव आहे. आपण आता नवीन अनुभव आणि त्यांचा आपल्याला 2 मिनिटं साहेबांकडे जातो. साहेब, आपल्याला ठाणे बँकेचा 10 वर्षाचा अनुभव आहे. 10 वर्षानंतर आता असं म्हणजे बँकेच्या नियमाप्रमाणे आपण आता वहिनीला उभं केलं आणि वहिनी पण तसेच जसे आपण निवडून येतात तसे निवडून आले. भविष्यात वहिनीला आपण मदत करणारच आहे बँकेमध्ये, तर आपण काय बोलणार सर? कसं आहे, गेले अनेक वर्ष ठाणे जिल्हा बँकेचा मी संचालक करत आहे. दरम्यान 15-16 वर्षाच्या काळामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज वाटप, त्यामध्ये पीक कर्ज असेल, हाऊसिंगचे कर्ज असतील, छोटे मोठे कर्ज असतील, 3 लाखापर्यंतचे कर्ज असतील, हाऊसिंग असेल, पगार तारण असेल, म्हणजे काही कर्मचाऱ्यांना पगारावर आपण कर्ज देतो, अनेक प्रकारचे कर्ज त्या बँकेच्या मधून आपण करतो. त्याचप्रमाणे भविष्यात सुद्धा जे काही शासन योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी जे करावे देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. तरी समजा मी संचालक म्हणून नसेल तर माझी पत्नी माध्यमातून सुद्धा लोकांना जे काही मदत करायची असेल, जे काही सेवा करायची असेल, कुठल्याही प्रकारचा खंड माझ्याकडून किंवा आमच्या आता नवीन निवडून आलेल्या ज्योती पटेकर यांच्याकडून कुठला होणार नाही. सातत्याने प्रयत्न करू, किंबहुना यापेक्षा जास्त सहकार्य
करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. थोडीशी बँकेची निवडणुकीची माहिती थोडीशी आपण देणार का? म्हणजे बँकेमध्ये संचालक नेमके किती आहे, कुठल्या पद्धतीने थोडंसं त्याची माहिती. कसं आहे, शासनाच्या धोरणानुसार आणि शासनाने घडवून दिलेल्या सूचनेमध्ये ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये एकूण 21 संचालकांचा मंजुरी शासनाने त्याला दिलेली आहे. त्यापैकी 14 संचालक हे प्रत्येक तालुक्यालाही एकेप्रमाणे 14 तालुक्यातून 14 संचालक निवडून. त्याप्रमाणे जिल्ह्याचे जे मतं असतात त्याच्यामध्ये 7 संचालक त्यामधून निवडले जातात. त्यापैकी महिला 2 असतात, एक ST SC मधून एक असतो, एक NT मधून एक असतो, एक OBC मधून एक असतो. पगारदार संस्थांचे एक संस्था आहे त्यांच्यामधून एक प्रतिनिधी दिला जातो. हाऊसिंग म्हणून आपल्याकडे एक मोठं हे आहे, जे हाऊसिंग म्हणजे जे मोठमोठे हे करतो आपण शहरामध्ये संस्था असतात, हाऊसिंग सोसायटी असतात, त्याच्यामध्ये त्यांच्यात एक प्रतिनिधी द्यायचा असतो. असे एकूण 21 संचालक या जिल्हा बँकेला निवडून द्यायचे असतात आणि आजच्या घडीला 21 संचालक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्ष असतो, पण सहकारमध्ये पक्ष नसतो, एक गट असतो. त्या गटामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे सगळे येऊन अशी निवडणूक होते. त्याची थोडीशी माहिती दिली. कसं असतं, सहकार कुठल्याही सहकाराचं इलेक्शन म्हटलं ते जे राष्ट्रीय जे पक्ष असतात पक्षाचं चिन्ह त्याच्यामध्ये कुठलं वापरलं जात नाही. त्याच्याऐवजी पॅनल पद्धत वापरली जाते. कारण उमेदवारी जास्त असतात, 21 उमेदवार असतात. समजा 21 उमेदवार असेल तर तीन पार्ट्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतील तर 3 पॅनल तयार होतात. त्याच्यामध्ये आताच्या घडीला आमच्याकडे 2 पॅनल तयार झाले होते, एक सहकार पॅनल आणि परिवर्तन पॅनल. परिवर्तन पॅनल आणि सहकार पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक पार पडली. त्यामुळे आता काही लोक सहकार पॅनलला गेले, काही लोक परिवर्तन पॅनलला गेले. पद्धतीने हे या दोन्ही पॅनल म्हणून 21 लोकांची निवड झालेली आहे. आपण प्रथम चेअरमॅन म्हणून कोणाकडे आपण पाहता, चेहरा आपल्या समोर आहे. आता कसं आहे का, बहुमत कोणाकडे जातं आणि कशा पद्धतीने काही निर्णय होतात हे सर्व पक्षश्रेष्ठीवर आम्ही सोपून दिलेलं आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी म्हणून निवडून आलेलो आहोत. जनता पार्टी ज्यांना उमेदवार किंवा ज्यांना चेअरमन म्हणून घोषित करेल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहे. त्यांनी जे दिलेल्या जो कोणी चेअरमनाचा उमेदवार असेल मी स्वतः त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक म्हटली तरी चालेल. कारण बँक ही शेतकऱ्यांना कर्ज देत असते आणि 2 ते 3 लाखापर्यंत कर्ज देत असते. ती मार्चमध्ये भरल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं व्याज लावलं जात नाही. त्यासाठी मी प्रयत्न जरूर करेन. जेवढे पण लोकांचे कर्ज प्रकरण असेल त्यासाठी मी त्यांना तेवढं मंजूर करण्याचं काम वरच्या लेवलहून करायचं, तेवढं जमेल तेवढं मी करेल असं प्रयत्न. तसंच बचत गटांनाही कर्ज लागत असतं. बचत गटासाठी पण त्यांच्यासाठी मी प्रयत्न जरूर करेन. आदिवासी भागातील महिला बचत गटांसाठी त्यांचं सक्षमीकरणासाठी त्यांच्यासाठी मी जरूर प्रयत्न